हो, तेल संपलंय, तेल आणायचं आणि थोडं शेंगदाणे बी संपले आता. काल परवाच भरलेला बाजार लगेच कसा संपवते का जेड्या तो? अहो काल परवा का भरला? अहो महिना होत आले त्याला. महिना होता आला. 5 पिशव्या भरून दिल्या होत्या तुला. काय तेल पिती का काय? थोडं वाता येत नाही एवढं कालवणात. अहो 5 कांडावर तेलाची करते कालवण होतो, पटापट उडवते. ह्याला काय अर्थ आहे? नाही ना तुम्ही जा. अहो तेल लागत नाही जा तुझी तो अंजा. अहो मी कशा आणणार मग तेल? काय सांगत मग 2 दिवसालाच उडवते तू. पैसे नाहीत तर माझ्याकडे आणा मग जाऊ. तुझ्याकडे नसले मी काय करू? मग तुला आणून दिल ना मी. लगेच 2 दिवसात उडवते. आता शेंगला तेल लागल, तेल नाही. ते काय मला सांगू नको. मला नाही काय सांगायचं. थोडं वापरायचं व्यवस्थित कळत नाही वे. पटापट पटापट उडवते तू. अहो नाही, मी थोडं थोडंच वापरलं होतं. नाही मग कसं उडतं? अहो खरंच मी थोडं थोडं हे केलं. नाही चुकीचं आहे. 2 दिवसाला 1 पिशवी लागते. अहो नाही 2 दिवसाला मला कवा मग काय तर मला का नाही 1 तारखेलाच तुम्ही बाजार भरून दिलेला. आता 1 1 तारखेला. तारीख होऊन गेली की. अहो असं किती झालं मग? 15 दिवस झालं. त्याल्याशिवाय तर काय होणार आहे? चपात्या करायच्या आहे. नाही जमणार नाही पैसे नाहीत माझ्याजवळ. जा कर्ज काय करायचं मला नको सांगू. अहो आणून द्या ना. नाही देत. नाही की हेच नाही, त्यालाच नाही, काय करू मग? नसू दे बिन त्याला जकर. अहो त्याला नाही, खरंच त्याला नाही. त्याला ते मला सांगू नको तू. उधार आण जा तिथनं. अहो उधार कशी देते मग ते काय मला सांगू नको. ते शेजाऱ्याच्यात मागून आण जा. अहो उसनं आण जा. पण मला बिन तेलाचं नाही करणार. मी खाणार नाही बिन तेलाचं. तुला मी आणून दिलं होतं तसं लगेच उडवलंय. अहो की पण ते मग? स्वयंपाकाला लागतच की. नाही हो, तुला लय उडवलंय. सांडलं बिडलं आजची एखाद्या वेळेस. अहो काय सांगावं? नाही मी नाही काय नाही तुझा काही विश्वास नाही. कापाचं दांड फुडते, बशा फुडते. मग काय ह्याला सांडल्यावर तसंच पुसून घेतला असेल. मला काय माहित आहे माझ्या माघारी केल्यावर तू करत असशील. घरी सांगायला अहो महिना झाले की आता. महिना कुठं झाले? 10-15 दिवस झाला असत्याल. अहो 10-15 कसं म्हणतात? बरोबर महिना झाला. काय मला माहिती. 15 दिवस झालं. नाही अहो महिन्याच्या वर झाला असं. काय तू बरं मला काय सांगू नको. मला कशाला सांगायला लागली तू? आणा की तेवढं तेल. नाही ना तिकडं काय बी कर्ज मागून आण जा. मला नको सांगू. अहो कुठच्या घरी जाऊ आता? कुठं मागू ते संध्याकाळचं? काय मग ती काढायला पाहिजे होतं तुला. त्यावेळेस दिलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं तुला मी नीट घालव म्हणून व्यवस्थित. तो का घालवलं नाही तर? अहो मी नीटच काय नीट घालवलं? मग कसं गेलं असतं का नाही मग महिना? 1 तारखेला भरलं होतं. आता 1 तारीख होऊन 10 तारीख आली की. अहो 1 तारखेला भरलेलं 15 दिवसात लगे उडवते. पहिल्या बाया त्याच्या यायला टिपकाभर कालवणात त्याला होतायच्या. पण कालवण किती चविष्ट करत होत्या. नाहीतर तू बदाबद 2 दिवसाला उडवते. हो तसं असतं का? कालवणात तेल ओतल्याशिवाय तर कालवण कसं चांगलं होणार? त्याला मग काही इतकं होत काय? शेंगालाही तेल लागतच ना. असू दे की मग. पण ते गुडघाभर त्याला वाचायला लागली तो. अहो कुठं होत तेल तर थोडं एवढंच मी ओतलं या. मग उडते ती कशी? अहो चपात्या त्या डबा आहे काय बी असतंय सांगा बरं. तेल लागतं का नाही? त्यासाठी त्याला काही नाही. पहिल्या चुकतो बायांना कुठं डबा हे होतं सांगा बरं. ते खात होत्या, काम करत होत्या उलट त्या कष्टाचं. पाठ बसणं दळायचं त्यांना किती कष्ट लागत असेल. खावं लागत नव्हतं का चांगलं? बुसकाट खाऊन कसं चालेल त्यांना बी? त्यांचा काय विचार करते का न ग? कसल्या बाया होत्या दणदणीत तुमच्या नव्हतं कोलतारावाने. तरी बी तिच्या आईला ते गाड्याच्या बरोबरीने काम करत होत्या. आणि तुम्ही म्हणजे असं. मग कसं करायचं? तेल लागल की याला. नाही तुला सांगितलंय ना जाते ह्याच्यात उधार घेऊन यायचा. खाली तुझी ओळख आहे तिथं. मला नको सांग. नाही ते त्याच्या मावशी उदाहरण. नाही ते काय मला सांगायचं ना. तुझा नाही तर तिकडं काय बी कर, तिकडं काय शिकर. मला सांगू नको. त्याला लगेच उडवते 2 दिवसाला. अहो म्हणजे शेंगाला तेल लागलच की. काय शेंगाला त्याला लागल? शेंग करायची नाही. शेंगाला त्याला लागल. मला शेंग करू नको. मग मला वांग्याच कालवण कर. हे नाही ते तुला कर. मला नकोच शेंग. अहो, आणि हो आता ते पावशेर नाही तर 8 पाव त्याला आणून देतो तुला.
आणि ते माझ्याच तेवढं कालवणाला वाटायचं. बर हा, माझ्याच कालवणाला वाटायचं आणि तिचं महिनाभर घालवायचं. बर चाल आता एवढ्या शेवटला असं नाही तर पुन्हा ऐकणार. हा, तो नाही तुझ्या वाचायचं द्यालो पहा तिकडं काय बी करजा, तुला शिक्षा. आणून नीट दिलं होतं तेव्हा नाही खावलं. आता उडवून बसले माझ्या बोकांडी बिनकामाचं ठेवायला लागले ना, हे आणजा ते आणजा म्हण. चालणार नाही. मी आपलं तुला पाव किलो आणून देतो, ती माझ्या तेवढं होतं. आणि याला खोबऱ्यात बिबरं त्या ह्याला करायचं नाही, वाटण बिटाण घालायचं नाही, शेंगदाणं घालायचं, शेंगदाण्याचंच घालायचं. मला ते खोबऱ्याचं नाही आवडत. 50 वेळा ती ग्रेव्ही करून खोबऱ्याची घालती तू, मला ते आवडत. बर बर चाल हा, नीट तेल बिल तिखट झणझणीत करते वांग. हे काय वाल एवढा नाही मला आवडत. बर तिकडं फेक तिकडं. चालतंय. ते बघ, काय मी त्याला आणून देतोय, बर फक्त माझ्याच कालवणाला त्याला वाचायचं. आणि तुला जी कालवण करते ना ती बिन त्यालाच करायचं. का हा, ते मला सांगायचं नाही. तो उडवलं ना लवकर, तुला आणून दिलं तर त्यावेळेस नीट नाही वापरलं, त्याची शिक्षा तुला. हा बर त्यामुळे मला नाही सांगायचं. हा, बर तर त्याला उडवलं लगेच. चालतंय. हा, आणि हो हा मला चपात्या करायच्या, हा त्याला लावलेला. तुला बाजरीच्या भाकरी करायच्या. का त्याला उडत आहे ना मग, भाकरी खाल्ल्यावर कशाला उडतंय? चपात्याला जास्त त्याला लागतं. माझ्या पुरत्या तेवढा कर, तुला कर भाकरी. बर हा चाल मला भाकरी करते, हा तुम्हाला चपात्या करते. हा, बिनकामाचं उगाच त्याच्या यायला का ते आणलं की लगेच उडवून टाकते. अहो उडवलं नाही, मग काय तर? काय तेवढंच मेथी आले करते की. मग इतके वायफळ दिवस काय गेलं करत नसतं का? नाही. अहो इतके दिवस गेले की, हा. महिन्याच्या पुढे गेलं की कुठं गेलं? लई झालंय माहित आहे का. मी काय तसं वापरते चांगलं नीट माहित आहे का. एक पळीच तेल ओतते. तो सांडला चिर नाही बी कशाला सांगते अहो एवढं सांडलं, तेल त्याशिवाय ते कशाला? उडलेलं नाही. हे बघ, हम्म. मी पावसाळ्याची तेलाची पिशवी आणणार आहे, बर आणि ती माझं कालवण जेव्हा असेल ना तेव्हा मीच ओतायला येणार. बर आणि ती कालवणात तेल ओतून झालं हा की ती पिशवी घेऊन कपाटात नेऊन ठेवणार आहे. बर हा, आणि कपाटाला कुलूप लावून मग कामाला जाणार आहे. बर हा, आम्ही येऊन भागणार आहे. मला तेवढ्या घरघरीत चपात्या करायच्या, आणि तुला भाकरी करायच्या, भाकरीच करायच्या. हा ती भागणार आहे मी. चालतंय. हा, आणि बाजारात पिरो आणला वय, हा ह्याच पैसे उडवते तू नाही की अहो थोडं तर बिन कामाचा. एक तर आणला होता. हा, आणि इकडे दे. त्याला ते चटणी मीठ दे, माझी मी खाऊन टाकतो. बरी जाय की पिरो आणते आणि पैसे उडवते त्याला. बर देते तुम्हाला चटणी मीठ. हा, ते चाकू बी दे. पैसे दिले होते मी माळव्याला, हा, आणि असलेला पैसे घालवते. गपची पिरो आणते, कुठं टोस आणते. बरी जायस की. थोडस कडं थोडंच आणलंय, आपली आपण खायला लागली होती आणून. मला दिसला म्हणून मी घेतला. नाही होत हा. तुम्हाला देणार होते. पुन्हा आजारी पडायचं, पुन्हा मलाच पैसे घालवायला लागतात. हे असले काम करता तुम्ही घरी बसून बिन कामाचं. काय गरज आहे का हे थंडीच्या काळात आणायचं पिरो? कोणी सांगितलं तुला? बर नाही खात. हा, आणि इकडे दे चटणी मीठ, मला खाऊ दे. चाकू कुठे आहे? तो तिकडं महाग आहे. मग गावा द्यायचे. थांबा देते.